नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या स्पर्धेसाठी तयारी करतो आहोत. आधीच्या पेपर्स मधले प्रश्न आपण इथे सोडवून बघतो आहोत आणि चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन घेतो आहोत. म्हणजे आपलं पूर्ण तो टॉपिक क्लिअर होऊन जाईल, पूर्ण तयारी चांगली होईल. इथे माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. तुम्हाला जर या परीक्षेसंदर्भात काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. एखादा धडा समजत नसेल, एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण नंतर मग ऑनलाईन 1-on-1 सेशनच्या थ्रू तुमचे डाऊट्स सोडवू शकतो. त्यामुळे असं काही नाही आहे की आपण कुठे राहतो, कुठेही असलो तरी इंटरनेट असल्यामुळे खूप सोयीचं झालेलं आहे, तर त्याचा आपण छान उपयोग करूया. आज आपण सोडवतोय गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतून घेतलेला प्रश्न. इथे आपल्याला एक वेन डायग्राम दिली आहे. प्रश्न पहा काय म्हणतोय. खाली दिलेली वेन आकृती अभ्यासून एक्स घटनेसाठी योग्य पर्याय निवडा. तर इथे मध्ये एक्स लिहिलेलं आहे आणि एक्स काय असायला हवंय की अपरिवर्तनीय असायला हवंय, मंद असायला हवं आणि नैसर्गिक असायला हवं. कारण या तिन्ही गोलातनं तिन्ही गोल या एक्सच्या इथनं जात आहेत. तर पहिला पर्याय पहा काय, उल्कापात. तर उल्कापात नैसर्गिक असतो, अपरिवर्तनीय असतो, मंद नसतो. ओके नाही. फास्ट होतं ना उल्कापात, एकदम खूप जोरात होतं, त्यामुळे मंद नाही, त्यामुळे हे उत्तर होणार नाही. ढग तयार होणे. ढग तयार होणे बघा नैसर्गिक आहे का? हो आहे. मंद आहे का? हो, तशी मंद प्रोसेस आहे कम्पेअर टू उल्कापात. अपरिवर्तनीय पण आहे. एकदा ढग तयार झाले की पाऊस पडतो आणि पुन्हा मग त्याची वाफ व्हायला वेळ लागतो, तर त्याला आपण अपरिवर्तनीय म्हणू शकतो. आणि पुढे पहा मग प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण नैसर्गिक आहे, मंद पण आहे, वेळ लागतो प्रकाश संश्लेषण व्हायला आणि अपरिवर्तनीय आहे. एकदा का अन्न तयार झालं की ते पुन्हा कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागतो, म्हणजे होतच नाही ते. दुसऱ्या त्या वनस्पतीला दुसऱ्या कुठल्या ॲनिमलनी, प्राण्याने खाल्लं तर त्याच्या शरीरात ते होतं कन्वर्ट, त्यामुळे ते अपरिवर्तनीय आहे प्रकाश संश्लेषण. आणि बॉम्ब फुटणे चौथा पर्याय आहे, तर नैसर्गिक नाही आहे, त्यामुळे हे त्याचं उत्तर होणार नाही. आता आपल्यासमोर प्रश्न आहे, ढग तयार होणे की प्रकाश संश्लेषण. तर उत्तर होणार आहे प्रकाश संश्लेषण, कारण हे खूप मंद प्रक्रिया आहे. ठीक आहे. तर उत्तर जे आहे या प्रश्नाचं ते पर्याय सी असं आहे. या सगळ्या व्हिडिओसाठी मी हे प्रश्न जे घेते आहे ते मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेते आहे. हा फोटोही तिथूनच घेतलेला आहे. हे ऑफिशियल बुक आहे होमी बाबा इन्स्टिट्यूटने आपल्याला सांगितलेली, तर ते पुस्तक आपण नक्कीच वापरू शकतो. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच अजून भरपूर प्रश्न सोडवून तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे, यामुळे मस्त वाटतंय मला सोडवून दाखवायला प्रश्न. ठीक आहे, असाच रिस्पॉन्स ठेवा आणि छान अभ्यास करा, मस्त परीक्षा द्या आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.